तू ही रे माझा मितवा. मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी दोघेही एका हॉटेलवर येऊन थांबलेले असतात. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मी इंदोर, मी तुला किती वेळा सांगितलंय, मी जेव्हा तुला गप्प बस असं सांगेन तेव्हा तू शांत बसत जा. अगं खाली तो माणूस काय काय बोलत होता तुला माहिती आहे का? यावर ईश्वरी म्हणते, अहो तो चांगलं तर बोलत होता, उलट त्याने आपल्याकडून फुल डेचं भाडं नाही घेतलं. त्याने विचारलं आपल्याला किती तासांसाठी हवं आहे म्हणून. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर, तुला जसं वाटतं ना तसं सगळं जग तुझ्यासारखं साधं भोळं आणि इनोसेंट नसतं. ईश्वरीसुद्धा यावर हो हो कळलं असं म्हणते. ईश्वरीला भिजल्यामुळे सर्दी झालेली असते. तिला सारख्याच शिंका येत असतात. हे बघून अर्णवला सुद्धा खूप टेन्शन येतं. ईश्वरी म्हणत असते, सर मला खूप थंडी वाजते. त्यानंतर ईश्वरीचं लक्ष AC जवळ जातो. ईश्वरी म्हणते, सर अहो AC फॅन सर्व एकत्र चालू ठेवलाय तू. असं म्हणून ईश्वरी फॅन बंद करायला सांगते. ईश्वरी सारखीच मला थंडी वाजते असं म्हणत असते. अर्णव म्हणतो, पळत पळत कशाला आलेलीस पावसामध्ये? यावर ईश्वरी म्हणते, आमच्या इंदोरचा पाऊस असा नसतो आणि मला काय माहिती तुमच्या मुंबईच्या पावसामध्ये भिजून एवढी थंडी वाजेल ते. आमच्या इंदोरचा पाऊस खूप वेगळाच आहे. आमच्या इंदोरच्या पावसामध्ये एवढी थंडी नाही वाजत. यावर अर्णव म्हणतो, तुमच्या इंदोरचा पाऊस काय वेगळा आहे का? तेथे काही गरम पाण्याचे शावर पडतात का? ईश्वरीला खूपच थंडी वाजत असते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर अहो काहीतरी करा. अर्णव लगेच ईश्वरीच्या अंगावर पांघरून ओढतो. दुसरीकडे वल्लरी आणि उदयकांत खूप टेन्शनमध्ये असतात. वल्लरी म्हणत असते, काहीही करून आपल्याला रमाकांतला गाठायलाच हवं, नाहीतर रमाकांतला आपण भेटायच्याऐवजी अर्णव भेटला आणि त्याने सर्व सांगून बसला तर आपण खूप मोठ्या गोत्यामध्ये येऊ शकतो. असं म्हणून वल्लरी लवकर शोधूया त्याला असं म्हणत असते. दुसरीकडे रमाकांत आपल्या गळ्यामधली चैन काढतो आणि त्या रिसेप्शनिस्टला देतो आणि म्हणत असतो, ही चैन ठेवा आणि ह्याच्या बदल्यात मला तुम्ही रूम द्या. तो माणूस रमाकांतला लगेचच एक रूम देतो. रमाकांत लगेच चावी घेतो आणि आपल्या रूममध्ये जायला निघतो. इकडे तिकडे बघत रमाकांत आपल्या रूममध्ये जातो. वल्लरी आणि उदयकांत सुद्धा त्याच्या मागोमाग त्या रिसेप्शनमध्ये आलेले असतात आणि उदयकांतचा फोटो दाखवत त्या माणसाला विचारत असतात, हा माणूस इथे आलाय का? उदयकांत त्या रिसेप्शनमधल्या माणसाला बंदुकीचा धाक दाखवत असतो. वल्लरी उदयकांतला म्हणते, उदयकांत तू काय करतोयस? जेव्हा बघावं तेव्हा तू सारखं पिस्तूल काय बाहेर काढतोयस? हे बघ, बहुतेक याला काही माहीत नसल्याचं दिसतंय, परंतु माझी खात्री आहे रमाकांत इथेच कुठेतरी आहे. असं म्हणून वल्लरी आपण रमाकांतला शोधूयात असं म्हणते. उदयकांत त्या माणसाला, आम्ही इथे आल्याचं कुणालाही सांगू नकोस, नाहीतर मी तुला ढगामध्ये पाठवेन अशी धमकी देतो आणि ते दोघेही हॉटेलमध्ये रमाकांतला शोधू लागतात. दुसरीकडे अर्णव ईश्वरीला पांघरून देतो आणि म्हणत असतो, आता बरं वाटतंय ना? यावर ईश्वरी म्हणते, अहो सर माझी साडी ओली आहे आणि म्हणून मला थंडी वाजते आहे. अर्णव म्हणतो, अगं मग मला तू पहिलं का नाही सांगितलंस? अर्णव ईश्वरीला थोडं थांब असं म्हणून गरम पाणी आणून ईश्वरीला देतो. अर्णव ईश्वरीची काळजी घेत असतो. अर्णव ईश्वरीला आज जाऊन गरम पाण्याचा शावर घे असं म्हणत असतो, परंतु ईश्वरी म्हणत असते, अहो सर हॉट शावर घेऊन काय करू? साडी चेंज करायला माझ्याकडे दुसरे काहीही कपडे नाही आहेत. पुढे अर्णव चेंज करायला काही मिळेल का हे विचारायला त्या रिसेप्शनमधल्या माणसाजवळ जातो. तो ईश्वरीला, मी आलोच, तू शांत बस असं म्हणतो. इकडे मामा आणि घरातले सर्वच जण खूप टेन्शनमध्ये असतात. अंजली म्हणत असते, मामा अरे फोन केला होतास ना, मग काय म्हणाला चिंटू? यावर मामा म्हणतो, ते दोघेही सेफ आहेत आणि पाऊस असल्यामुळे ते दोघेही कुठेतरी एका लॉजवर थांबले आहेत. आजी म्हणत असते, ते बरंच झालं, पावसात येण्यापेक्षा कुठेतरी थांबलेत हे बरंच आहे. अंजली म्हणत असते, आज कॉम्पिटिशन आहे आणि आजच त्यांना यायला उशीर होतोय, याचंच मला खूप टेन्शन आलं आहे. नम्रता म्हणत असते, आजी आम्ही आहोत ना, हे दोघे जरी आले नाही तरीसुद्धा आम्ही जिंकण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू. अंजली, आजी आणि मामा खूपच टेन्शनमध्ये असतात. ते सगळेजण अर्णव आणि ईश्वरीची वाट बघत असतात. मामा म्हणत असतो, आपण इथे सर्व बसून काळजी करून काही उपयोग होणार आहे का? आणि ही स्पर्धा सुरू व्हायला अजून टाईम आहे. आणि कसं आहे, आपल्या ईश्वरी अर्णवच्या पाठीमागे देव आहे, त्यामुळे ते नक्की येतील. इकडे अर्णवने ईश्वरीसाठी कपडे आणलेले असतात आणि तिला, तू जा लवकर चेंज करून घे असं म्हणतो. परंतु ईश्वरी म्हणत असते, सर अहो हे टॉवेल कशासाठी आणला तुम्ही? अर्णव म्हणतो, अगं हे टॉवेल नाही आहे, हे बाथरूम आहे, आंघोळ झाल्यानंतर हे घालतात.
तू याला शर्टसारखं घाल. यावर ईश्वरी म्हणत असते, अहो सर, माझी साडी भिजले आहे, मी त्यावर कसं घालू? अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर, अगं तुझी आंघोळ झाली, तोंड वगैरे पुसलंस, फ्रेश झालीस की त्याच्यावर हे घाल आणि तोपर्यंत आपण साडी सुकूयात कशी तरी. अर्णव ईश्वरीला जायला सांगत असतो, परंतु ईश्वरी म्हणत असते, सर अहो हे फारच तोकडं आहे हो. अर्णव म्हणतो, सर अहो हे असंच असतं, डोंट वरी. असं म्हणून अर्णव ईश्वरीला जायला सांगतो. ईश्वरी लगेच बाथरूममध्ये जाते आणि अर्णवला लाईट लावायला सांगत असते. दुसरीकडे उदयकांत रमाकांतला शोधत असतो. दुसरीकडे सौदामिनी आकाशला म्हणत असते, एवढ्या पावसामध्ये अर्णव आणि ईश्वरी इथे पोचतील हे इम्पॉसिबल आहे. तशीही त्यांची एंट्री कॅन्सलच होणार आहे आणि आता राहिलेत तुम्ही दोघं, त्यामुळे तुमचे दोघांचे आता जिंकायचे चान्सेस वाढले आहेत. आकाश म्हणतो, डोंट वरी मिसेस देशमुख, मी आधीही तुम्हाला सांगितलंय आणि आता पुन्हा सांगतो, दादा आणि ईश्वरी 101% इथे पोहोचतील. सौदामिनी लगेच आकाशला म्हणते, कोण आहेस तू या कंपनीमध्ये? ओनर आहेस की अर्णवच्या मागे मागे करणारा एक साधा एम्प्लॉई आहेस? यावर आकाश जोरानेच म्हणतो, माइंड युअर वर्ड्स मिसेस देशमुख, आकाश टेक्स्टाईलच्या ओनरशी बोलतायत तुम्ही, विसरू नका. सौदामिनी म्हणत असते, सारखं अर्णवच्या मागे मागे करत असतोस तू. आकाश टेक्स्टाईल काय आहे हे? काय व्हॅल्यू काय आहे तुझ्या कंपनीची? सात्विक ग्रुप्स ऑफ कंपनी यामधली एक छोटीशी कंपनी आहे तुझी. ओनर आहेस तू, परंतु सगळ्या कंपनीचा ओनर तर अर्णव आहे आणि तो सतत ढोल वाजवत असतो. मी ओनर आहे ही सर्व माझ्या आईची आठवण आहे म्हणून. सौदामिनी देशमुख आकाशला अर्णव विरोधात भडकवायचा प्रयत्न करत असते. सौदामिनी म्हणत असते, तू केलेल्या कामाचं कधीतरी क्रेडिट देतो का तो तुला? यावर आकाश रागानेच म्हणतो, कुणी कोणाला किती क्रेडिट द्यायचं, काय क्रेडिट द्यायचं हा आमच्या फॅमिलीचा इंटरनल मॅटर आहे, परंतु तुम्हाला का विचार पडला या सगळ्याचा? सौदामिनी म्हणते, विचार करावा लागतो कारण तू आणि तुझ्या बायकोने अर्णवच्या विरोधात एंट्री टाकली आहे या स्पर्धेमध्ये. आकाश म्हणतो, आम्ही हे का केलं आहे, कशासाठी केलं आहे ते आम्हाला माहिती आहे. असं म्हणून आकाश जात असतो. सौदामिनी लगेच आकाशला म्हणते, माझ्याकडे एक ऑफर आहे, तू मेहनती आहेस, तुझं काम चांगलं आहे हे मी बऱ्याच ठिकाणाहून ऐकलेलं आहे, पण आता तू एक साधा एम्प्लॉई आहेस सात्विक फॅशनमध्ये, तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळावं असं मला वाटतंय, सो मला जॉईन कर, तुझं भलं होईल. यावर आकाश म्हणतो, मिसेस देशमुख, दॅट्स अ ग्रेट ऑफर. पुढे आकाश म्हणतो, सात्विक फॅशनमध्ये माझी जागा काय आहे हे पण माहिती आहे मला, दादा मला काय वागवतो, कसा वागवतोय हे सुद्धा माहिती आहे मला, पण तुम्ही या सगळ्याची व्हॅल्यू करायला जाऊ नका, तुम्हाला परवडणार नाही. सौदामिनी म्हणते, इतका कॉन्फिडन्स? आकाश म्हणतो, हो, इतका कॉन्फिडन्स माझ्या दादाकडूनच शिकलो आहे आणि हे जे तुम्ही करायचा प्रयत्न करताय ना, फूट पाडण्याचा प्रयत्न, आय सजेस्ट नका करू, पॉसिबल नाही होणार कधी. असं म्हणून आकाश तेथून निघून जातो. सौदामिनी म्हणत असते, काहीही झालं तरी मला हार म्हणून चालणार नाही, कोणीही जिंकलं अर्णव किंवा आकाश तरीसुद्धा सात्विक फॅशन माझ्या हातातून निघून जाईल आणि हे मी कधीच होऊ देणार नाही. उदयकांत आणि वल्लरी इकडे रमाकांतला शोधत असतात. अर्णव ईश्वरी असलेल्या रूममध्ये इकडे लाईट जाते. ईश्वरी म्हणत असते, सर अहो लाईट का बंद केलात? यावर अर्णव म्हणतो, मी लाईट बंद नाही केली आहे, आय गेस लाईट गेली आहे. त्यानंतर ईश्वरी बाथरूममधून बाहेर येते. अर्णवसुद्धा आत ईश्वरीला बघायला जात असतो. एवढ्यातच ईश्वरी बाहेर आलेली असते. ईश्वरीला अशा कपड्यांमध्ये बघून अर्णव तिच्याकडे एकटक बघत असतो. ईश्वरी खूपच सुंदर दिसत असते. ईश्वरी सुद्धा अर्णवकडे खूपच प्रेमाने बघत असते. दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ आलेले असतात. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये अर्णव ईश्वरीच्या साडीला इस्त्री करत असतो. हे बघून ईश्वरी अर्णवला म्हणते, सर तुम्ही माझ्या साडीला इस्त्री करताय म्हणजे मी तुमच्यासाठी कुणीतरी स्पेशल आहे ना? अर्णव म्हणतो, हो आहेसच. ईश्वरी म्हणते, काय म्हणालात? अर्णव लगेच शांत होतो. दुसरीकडे वल्लरीच्या हाताला रक्ताचे डाग लागतात. वल्लरी म्हणत असते, हे बघ रक्ताचे डाग. उदयकांत म्हणत असतो, या रक्ताच्या डागांचा माग काढत आपण जाऊया, आपल्याला मिळेलच तो. ईश्वरी इकडे अर्णवला म्हणते, अशाच एका हॉटेलमध्ये तुम्ही माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं. अर्णव म्हणतो, तुला आवडलं नव्हतं ना? ईश्वरी म्हणते, नंतर माझी सर्व गलतफहमी दूर झाली हा, आणि आता तर मी तुमच्या. असं म्हणत असताना ईश्वरी थांबते. अर्णव एकटक ईश्वरीकडे बघू लागतो.